नमस्कार, मी शुभम शिंदे. कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. यवतमाळमध्ये झालेल्या अवकाळी गारपिटीमुळे आर्णी तालुक्यातील लोणी दारव्हामध्ये शेतमालाचं मोठं नुकसान झालंय. तर लोणीमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी पाहणी करत गहू, मका, पपई, टरबूज, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली आहे. लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन देखील राठोडांनी दिलेलं आहे. अलिबाग शहराला वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र गेले 1.5 महिना हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे अलिबागमधील पाण्याची योजना लाल फितीत अडकलेली आहे. जागतिक हवामान विभागाचा 2023चा तापमान वाढीचा अहवाल प्रसिद्ध झाला. तर या अहवालातून जगाला धोक्याची सूचना देण्यात आली आहे. 2023 मध्ये जागतिक तापमान तब्बल 1.5% वाढलं असून आतापर्यंतचे विक्रमी उष्ण वर्ष ठरल्याचं या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. चालू वर्षात देखील 2 महिने उष्ण ठरलेले आहेत. त्यामुळे आता जगाची चिंता वाढली असून या तापमान वाढीमुळे दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटांचं प्रमाण वाढल्याचं जागतिक हवामान विभागाने म्हटलेलं आहे. याचा परिणाम जीवनमानासह शेती आणि नैसर्गिक संपत्तीवर देखील होताना दिसतोय. केंद्र सरकारनं राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येत असलेल्या खत कंपन्यांना 25 मार्च 2025 पर्यंत युरिया आयात करण्याची परवानगी दिली आहे. युरियाचा तुटवडा टाळण्यासाठी ही परवानगी देण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येतोय. तर देशामध्ये वार्षिक युरियाचा वापर हा सुमारे 360 लाख टन असून 80 लाख टन युरियाची आयात करावी लागते. अलिबागमधल्या उमटे धरणामध्ये पाणीसाठा कमी झालाय. त्यामुळे शेवाळयुक्त पाणी पुरवठा नागरिकांना होतोय. हजारो नागरिकांना हा दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं त्यांना जलजन्य आजार देखील होत आहेत. यावरती उपाय म्हणून पाण्याची तपासणी करण्यात येणार असून TCL पावडर पाण्यामध्ये टाकण्यात येणार असल्याचं पाणी पुरवठा विभागानं सांगितलंय. अमरावतीच्या अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये आष्टा परिसराला गारपिटीनं झोडपलंय. तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे. उन्हाळी हंगामातील तीळ, भुईमूग, कांदा अशा काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झालाय. मागच्या 2 दिवसांपासून गोंदिया जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर या पावसामुळे पालेभाज्यांसह पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याबाबतच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावे अशी निर्देश आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नीलम गोरे यांनी दिले आहे. राज्य सरकारनं अनेक तालुके आणि महसूल मंडळं दुष्काळग्रस्त असल्याचं जाहीर केलंय. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील दुष्काळाचा त्यांनी आढावा घेतलेला. आता कृषीविषयक बातम्या विस्तारानं पाहूयात. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी बागायती शेतीकडे वळलेला आहे. याच तिखट मिरचीनं आता शेतकरी मालामाल झालाय. तर किटाडीमधील लेखराम चौधरींनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत मिरचीची शेती केली आहे. तर 1.25 एकर शेतीतून 8 लाख रुपयांचं उत्पन्न ते घेत आहेत. ही शेती करत त्यांनी इतर शेतकऱ्यांच्या समोर नवा आदर्श निर्माण केला आहे. माझ्याकडे 1.5 एकर शेती आहे आणि 1.5 एकरापैकी 1.25 एकरामध्ये मिरचीची लागवड केली आहे, तलवार या जातीची. आम्ही पहिल्यांदा पारंपरिक पद्धतीने धानशेती करायची. त्या धानशेतीतून आम्हाला काही पाहिजे तेवढा फायदा भेटत नव्हता. त्यामुळे आम्ही नगदी पिके मिरचीकडे वळलं आणि मी 4 वर्ष झाला मिरचीची लागवड करत आहे. आणि या मिरचीच्या लागवडीतून मला दरवर्षी 6 ते 7 लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे न होते तेवढं. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील उंबर्दे शाळेत चिमणी वाचवा अभियान सुरू करण्यात आलंय. या अभियानाच्या अंतर्गत उन्हाळ्यामध्ये चिमण्यांसह इतर पक्ष्यांना पाणी मिळावं म्हणून नको असलेल्या प्लास्टिकच्या भांड्यातून पाणी ठेवण्यात येत आहे. पक्षी वाचले तर पर्यावरणाचा समतोल टिकेल असं या मुलांच्या मनावर अभियानाच्या अंतर्गत बिंबवण्यात येत आहे. या उपक्रमाचं आता सर्व स्तरातून कौतुक देखील केले जात आहे. जिल्हा परिषद शाळा उंबर्दे तालुका मालेगाव या ठिकाणी पक्षी वाचवा अभियान अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे. असंच काम शाळेतर्फे होत राहो अशी मी ग्रामपंचायत सदस्य या नात्याने एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथूनही पुढे पक्षी हा एक
निसर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. म्हणून पक्षी असले तर निसर्ग वाचेल आणि निसर्ग वाचणं ही काळाची गरज आहे. म्हणून आपण पक्ष्यांसाठी हा चांगला उपक्रम केला, याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. उन्हाचा कडाका हा दिवसेंदिवस वाढत चालला. अशामध्येच थंडगार गारवा देणारं फळ म्हणून कलिंगडाकडे पाहिलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कलिंगडाचं विक्रमी पीक घेण्यात आलंय. इथे होणारी कलिंगडं महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोव्यासारख्या शेजारच्या राज्यांत देखील मागवली जात आहे. त्यामुळे स्थानिकांना चांगला रोजगार या निमित्तानं आता उपलब्ध होतोय. 25 रुपये किलोनी आहे आणि होलसेलमध्ये 12 रुपये किलोनी देतो. खप वाढू शकतोय, पण आता पाण्याची टंचाई असल्यामुळे आता बागी संपत आलेल्या आहेत काही काही लोकांनी परत बागायतदारांनी परत बागी तयार केलेल्या आहेत. तर तो कमीत कमी हा एक महिनाभराचा पिरियड आहे, तो माल शॉर्टेज होणार आणि त्यामुळे दर वाढू शकतो. पैठण तालुक्यातील कडेठाण इथं शेतकऱ्यांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलंय. किसान पुत्र आंदोलन आणि शेतकरी संघटना दरवर्षी 19 मार्च हा दिवस अन्नत्याग आंदोलन दिवस म्हणून पाळतात. या गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात. पैठण तालुक्यातील कडेठाण येथे शेतकऱ्यांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलंय. किसान पुत्र आंदोलन आणि शेतकरी संघटना दरवर्षी 19 मार्च हा दिवस अन्नत्याग आंदोलन म्हणून पाळला जातो. यामध्ये गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. किसान पुत्र आंदोलन व शेतकरी संघटना याच्या वतीनं 19 मार्च हा दिवस अन्नत्याग आंदोलन म्हणून हे केला जातो. महाराष्ट्रात किसान पुत्र आंदोलन व शेतकरी संघटनेच्या वतीनं अन्नत्याग आंदोलन म्हणून की आपण निदान या शेतकऱ्याप्रती गेलेल्या शेतकऱ्याप्रती सहवेदना म्हणून एक दिवसाचा उपवास म्हणून हे अन्नत्याग आंदोलन करत असतो. लातूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रेमध्ये घोडे आणि श्वानांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. या प्रदर्शनाला नेहमीप्रमाणे प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. या प्रदर्शनामध्ये फक्त 37 घोडे आणि अत्यंत कमी संख्येमध्ये श्वानांचा सहभाग होता. श्वानप्रेमींनी या प्रदर्शनाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. जिल्हा परिषद आणि इतर संस्थांकडून आपण आयोजित अश्व प्रदर्शनात आज 37 अश्व आलेले आहेत. त्यापैकी आपण 2 गटांमध्ये त्यांचं विभाजन केलेलं आहे. मादी गट आणि नर गट यामधून आपण प्रत्येकाला 3 पुरस्कार देणार आहेत, पहिला, दुसरा व तिसरा. तसेच आज यात्रेनिमित्त आपण श्वान प्रदर्शन देखील आयोजित केलेलं आहे. यामध्ये आपल्या लातूरची ओळख असलेली जानवळ येथील सुप्रसिद्ध जी आपली जात आहे ती पण आलेली आहे. यावेळेस आलेले अश्व अत्यंत तयारीने आलेले आहेत आणि दरवर्षीच्या पेक्षा यावर्षी प्रतिसाद एक किंचित वाढलेलाच आहे. नाशिकमधल्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुरांची खरेदी विक्री केली जाते. या बाजारामध्ये साक्री, नागपूर, कळवण, चाळीसगाव, धुळे, नंदुरबार असे दूरवरून लोक गुरांच्या खरेदी विक्रीसाठी येत असतात. या गुरांच्या बाजारामध्ये मुख्यतः म्हशींची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते. दर आठवड्याला सरासरी गुरांच्या बाजारात 70 ते 75 लाख रुपयांची उलाढाल होत असते. तर महिन्याला सरासरी 2.5 ते 3 कोटींची उलाढाल होत असल्यानं मोठ्या प्रमाणात या व्यवसायामुळे इतर पिकअप वाहन चालक, मजूर आदी जणांना रोजगार मिळतोय आणि व्यवसायामुळे बाजार समितीला देखील मोठं उत्पन्न मिळू लागलेलं आहे. आपल्याला म्हशी आणतो आपल्या म्हशी. अच्छा, 4-4, 5-5 महिने. महिन्याला किती महिन्याला किती म्हशी आणता वगैरे? नाही, जर आपल्याला 4-5 म्हशी आणतो. महिन्याचा काय आमच्या आहेत 43 म्हशी. अच्छा, 43 म्हशींचं होतं. साधारण एक म्हशी केवढ्याला जात असेल? म्हैस जाते, म्हैस बघून 55, 60, 70. पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या 3 सीमांवर गेल्या 36 दिवसांपासून आंदोलन करतात. मात्र यावर केंद्र सरकारकडून कोणताच तोडगा काढण्यात आलेला नाही. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागं हटणार नाही अशी भूमिका आता आंदोलक शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. या दरम्यान हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये बैठका आणि पंचायत सभांचं आयोजन आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येणार आहे. 22 ते 31 मार्च या कालावधीमध्ये शेतकरी आपल्या मागण्यांबाबत सभा आणि पंचायतींचं आयोजन करतील. तसंच 23 मार्चला सरदार भगत सिंग यांच्या हुतात्मा दिनी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं देखील शेतकरी नेत्यांनी माहिती दिली आहे.
मालेगावमध्ये पाण्याची टंचाई ही मार्चच्या मध्यावरच भीषण झालेली आहे। त्यामुळे ग्रामस्थ चिंतेत सापडलेत। या समस्येने गावकरी हैराण झाले असून यावर तोडगा काय निघणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे। चारणीसाठी चाललोय, पाण्याच्या अवकाळ्यामुळे आता या दुष्काळग्रस्त चाललो। आता येवल्यापर्यंत जाणार आहे, येवल्यापासून भेटलं पाणी ते थांबणार आहे, नंतर त्याच्या पुढे जाणार। पेण तालुक्यातल्या जुई हब्बास या गावातल्या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे। याविषयी ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी देखील दाखल केल्यात, मात्र यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। तसंच त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील दिलेला आहे। हवामान विभागानं पुन्हा एकदा विदर्भामध्ये अवकाळीचा इशारा दिला। विदर्भातल्या 6 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा जारी करण्यात आलाय। मागच्या 5 दिवस मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे, तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली। भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही पडलेला आहे। तर हवामान विभागानं पुन्हा एकदा विदर्भामध्ये अवकाळीचा इशारा दिला। विदर्भातल्या 6 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मागच्या 5 दिवसापासून मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे, तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे। यामध्ये प्रामुख्याने भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही भागात विजांचा कडकडाट देखील झाला आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडलेला आहे। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडनं या बातमीच्या संदर्भातली अपडेट घेऊयात। ज्ञानेश्वर, हवामान विभागानं पुन्हा एकदा विदर्भामध्ये अवकाळीचा इशारा दिलेला आहे, या इशाऱ्याच्या संदर्भातले ताजे अपडेट काय आहे? अगदीच मागील 5 दिवसापासून सलग विदर्भामध्ये पावसाच्या सरी कोसळत असतानाच आज देखील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जे आहे ते हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे। काही ठिकाणी पावसाच्या हलक्या प्रमाणाच्या सरी आज कोसळतील, विजांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवला आहे। एकूणच जर पाहिलं तर कालच झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भातील जे रब्बी हंगामातील जे पीक होते त्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यामुळे कुठंतरी आता मान्सूनच्या पावसामुळे झालेलं नुकसान रब्बीच्या हंगामामध्ये काढेल या अपेक्षेने असणाऱ्या शेतकरी राजा पुन्हा जो आहे तो आता चिंतेत अडकल्याचं चित्र सध्याला विदर्भामध्ये पाहायला मिळत आहे। एकूण जर पाहायला गेलं तर भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि नागपूर अशा वेगवेगळ्या भागामध्ये विदर्भाच्या आज देखील पावसाच्या सरी कोसळणार असा हवामान विभागाने जो आहे तो अंदाज वर्तवलेला आहे। ज्ञानेश्वर, अवकाळी पावसामुळे आता बळीराजाच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? अगदीच कालच झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी गारपीट देखील झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चना असेल, धान असेल आणि संत्री असेल अशा पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। मान्सून मध्ये जर बघितलं, मान्सून मध्ये देखील याच पद्धतीने अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं आणि शेतकरी राजा कुठेतरी आता रब्बी हंगामामध्ये मान्सून मध्ये जो झालेला नुकसान आहे तो नुकसान भरून काढण्याच्या प्रयत्नामध्ये असताना अगदीच या ठिकाणी भर उन्हाळ्यामध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे आता नक्कीच शेतकरी राजा पुन्हा चिंतेत अडकलेला आहे। त्यामुळे हा जो नुकसान आहे हा नुकसान भरून काढण्यासाठी आता शासनाने तरी मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा बाळगून आता सध्याला शेतकरी राजा दिसून येत आहे। अगदी ज्ञानेश्वर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। पुढच्या बातमीकडे वळतोय। मागच्या 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील ऊसाचा गळीत हंगाम हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। अवघ्या 3 महिन्यामध्ये ऊसाचा गळीत हंगाम संपेल असं तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे, मात्र मार्च अखेरपर्यंत यंदाचा हंगाम जाण्याची शक्यता कारखानदारांनी व्यक्त केली आहे। दरम्यान राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी आपले गाळप देखील बंद केलेत। राज्यभरामध्ये 1012 लाख टन ऊसाचं गाळप झालं, तर 1028 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालेलं आहे। तसंच पुणे, सोलापूर आणि बहुतांश मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी आपला हंगाम आटोपता घेतलेला आहे। तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यातील बहुतांश साखर कारखाने ऊसाच्या उपलब्धतेमुळे आता गाळप थांबवतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। तर मागच्या 4 महिन्यांपासून सुरू असलेला राज्यातील ऊसाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आलाय।
इम्तियाज मुजावर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडनं बातमीच्या संदर्भातले अपडेट घेऊयात. इम्तियाज. नक्कीच या चालू ऊस गळीत हंगामाच्या दृष्टिकोनातून राज्यातील बहुतांश कारखाने सुरू होतील की नाही होतील असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र राज्यातील ऊसाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच राज्यातील 73 साखर कारखान्याचे गळीत हंगाम हा संपलेला आहे. एकंदरीतच 1,12,000 टन ऊसाचं गाळप झालं असल्याची माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान राज्यातील ऊसाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात होत असतानाच एकंदरीत 73 कारखान्याचे धुरांडे बंद झालेले आहेत. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी आपले गाळप बंद केलेले आहे. तसेच मागच्या वर्षीच्या आसपास यंदाचं साखर उत्पादन देखील मागच्या वर्षीच्या तुलनेबरोबर झालं असल्याची माहिती देखील समोर येत आहे. मागच्या 4 महिन्यापासून सुरू असलेल्या या राज्यातील ऊसाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचत असतानाच अवघ्या 3 महिन्यातच ऊसाचा गळीत हंगाम संपेल अशी तज्ज्ञांकडून बोललं जात होतं. परंतु मार्च अखेरपर्यंत यंदाचा हंगाम जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. तसेच बहुतांशी कारखान्याचे आता कारखाने देखील आता सुरू आहेत. अंतिम टप्प्यात ऊस तोडणी यंत्रणा देखील त्या ठिकाणी सुरू आहे. दरम्यान वातावरणामध्ये उष्णता आणि उन्हाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही ठिकाणी मशीनद्वारे हार्वेस्टरच्या द्वारे देखील ही ऊस तोडणी सध्या सुरू आहे. साखर कारखान्याच्या उत्पादनाच्या माध्यमातून माहिती आलेली समोर अशी की 1,012 लाख टन ऊसाचं गाळप यावर्षी झालेलं आहे. तर 1,028 लाख क्विंटल साखरेचं देखील उत्पादन या ठिकाणी समोर आलेलं आहे. दरम्यान अनेक साखर कारखान्यांनी आपले गाळप सध्या बंद केलेलं आहे. मार्च अखेरपर्यंत राज्यातील बहुतांश म्हणजेच 90% कारखाने आपले गाळप बंद करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मार्च साठीचा साखरचा जो कोटा जाहीर करण्यात देखील आलेला आहे. केंद्र सरकारने मार्चसाठी देशातील साखर कारखान्यांना 23.5 लाख टनाचा कोटा जाहीर केलेला आहे. गेल्या वर्षी मार्चच्या तुलनेत हा कोटा 1.5 लाख टनाचा जादा आहे. दरम्यान संभाव्य उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने हा कोटा वाढवून दिलाय आणि कोटा जादा दिल्याने याही महिन्यात साखर कारखान्यांना साखर विक्री करणे आव्हानात्मक ठरणार आहे. तशा चेअरमन आणि त्याचबरोबर साखर आयुक्तांच्या बरोबर ज्या ठिकाणच्या जिल्ह्यातल्या मिटिंगा देखील या प्रमाणामध्ये पूर्ण झालेल्या आहेत. आता फेब्रुवारीमध्ये 22 लाख टनाचा कोटा दिलेला होता. या महिन्यात साखरेला चांगली मागणी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा फारशी मागणी नाहीये, पण यामुळे दरात मात्र वाढ होण्याची शक्यता कमी असल्याने साखर उद्योगात पूर्णतः या बऱ्यापैकी फेरबदल होतील असं सूत्राकडून सांगण्यात येत आहे. मात्र अंतिम माहिती समोर अशी येत आहे की गेल्या 2 महिन्यात साखरेच्या दरात मंदी आहे आणि संक्रांतीनंतर 3400 रुपये क्विंटल पाठीमागं दर राहील असं बोललं जात आहे. मात्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शीत पेय आणि मिठाई उद्योगाकडून साखरेला सातत्यानं मागणी असते, त्यामुळे साखरेची उलाढाल मोठी असते. यंदा मात्र साखर बाजारात फारशी तेजी दिसत नाही. मात्र येणाऱ्या हंगामात देखील ऊसाची कमतरता होईल, कारण या वर्षी पाण्याचा दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये आताच सध्या नदी नाले त्याचबरोबर विहिरी आटलेल्या आहेत. त्यामुळे या पुढच्या वर्षीचा जो ऊस लागण होणार आहे, म्हणजे ऑगस्टमध्ये जी ऊस लागण होते ती मोठ्या प्रमाणात ऊस लागवड कमी होणार असल्याने पुढच्या वर्षीचा साखर हंगाम हा धोक्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. इम्तियाज, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे, त्या संदर्भात काय सांगाल? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त साखर कारखाने त्या ठिकाणी आहेत आणि तिकडे ऊसाचं जी गेल्या वर्षीची लागवड आहे ती गेल्या वर्षीची लागवड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात देखील आता एप्रिलच्या एंड पर्यंत, कारण त्यांना ऊस संपवावा लागणार आहे. ऊसाचं मोठ्या प्रमाणात क्षेत्र असल्यामुळे त्या ठिकाणी मे पर्यंत तिथले कारखाने चालतात आणि दरवर्षीचा जो ट्रेंड आहे मे पर्यंत ऊस तिथले संपतील. मात्र यंदा ऊस पुरेसा त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मेच्या 15 तारखेपर्यंत त्या ठिकाणी कारखाने चालतील असं त्या ठिकाणी साखर तज्ज्ञ आणि साखर कारखानदारांकडून सांगण्यात येत आहे. धन्यवाद इम्तियाज, तुम्ही महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत त्याबद्दल. जागतिक महासत्ता होणाऱ्या भारताच्या नावावर एक लाजिरवाना विक्रम नोंदवला गेलाय.
स्वीप एअर मॉनिटरिंग बॉडीनं केलेल्या सर्व्हेमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या पाठोपाठ भारत हा 3ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषण पसरवणारा देश असल्याचं सांगितलं जात आहे. वर्ल्ड एअर क्वालिटीच्या अहवालामध्ये 134 देशांच्या सर्वेक्षणामध्ये भारत हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. त्यासह जगभरातल्या प्रदूषण करणाऱ्या 50 शहरांमध्ये फक्त भारतातील 42 शहरं आहेत. सातत्यानं जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी म्हणून दिल्लीचं नाव या सर्वेक्षणात पुढे आलेलं आहे. त्यासह ग्रेटर नोएडा, मुझफ्फरनगर आणि बेगम राय यासोबतच गुवाहाटी या शहरांचा देखील यामध्ये समावेश आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं पूर येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. मिलिंद आडोळे असे या शेतकऱ्याचं नाव असून नुकसान झालेल्या संत्रा बागेचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी देखील केली जाते. सोलापूर जिल्हा हा ऊस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र ऊसाला पर्यायी पीक म्हणून केळीकडे पाहिलं जातं. करमाळा तालुका केळीचं हब म्हणून आता ओळखला जातोय. एकरी 7 ते 10 लाख रुपयांचं उत्पादन या भागातील शेतकरी घेत आहेत. आणि या संदर्भात आढावा घेत केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी. आपण पाणी कमी असल्यानंतर देखील शेतीमध्ये भरघोस उत्पन्न घेतलं जातं. आपली शेती बागायत केली जाते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे करमाळा तालुक्यातील फिसरे गावातील शेतकरी आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतोय हा भाग अत्यंत अल्प पर्जन्यमानाचा आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील गैरसोय असते. मात्र या ठिकाणी केळीच्या बागा आपण फुललेला दिसतोय. या केळीची डायरेक्ट परदेशामध्ये एक्सपोर्ट केली जाते. एवढ्या चांगल्या दर्जाचं केळीचं पीक आज करमाळा तालुक्यातील घेतलं जातंय. पाण्याचं योग्य व्यवस्थापन करून हे पीक घेतलं जात आहे. माझ्यासोबत या शेतीचे मालक आहेत ज्यांनी हे पीक घेतलेलं आहे. आपली शेती फुलवलेली आहे. मला सांगा किती एकर पीक आहे आणि कसं व्यवस्थापन करताय? पाण्याचं व्यवस्थापन काय आहे? माझं 2 एकर क्षेत्र आहे. पाणी हे अत्यंत कमी आहे, पण पाण्याचं आम्ही नियोजन केले. आम्ही ड्रीपद्वारे पाणी देतो. आणि असा एक गैरसमज आहे की केळीच्या शेताला म्हणजे केळीच्या पिकाला हे खूप पाणी लागतं, पण पाण्याचं नियोजन केलं तर कमी पाण्यात हे उत्कृष्ट पीक येऊ शकतं. उत्तम नियोजन केलं तर कमी पाण्यात येतं आणि कुणाच्या मागे लागायची गरज नाही. व्यापारी स्वतः येऊन स्वतः काढून घेऊन जातो आणि पैसे पण चांगले होतात. तर हे नगदी पीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी ह्याच्याकडे वळायला पाहिजे. शेतीचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर एकरामध्ये आपण लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवून देऊ शकतो. हीच खरी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा आहे. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, करमाळा. वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.